एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली, तर त्याच वेळी दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही ओबीसी बांधवांशी संवाद साधत यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, मी मुख्यमंत्री असतो तर हा प्रश्न एका ठपक्यात सोडवला असता. याच्या हातात सत्ता आहे, हेच निर्णय घेत आहे, पालकमंत्री आहेत, हेच वातावरण चिघळत आहे. त्यावर लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर देत म्हटलंय की मुख्यमंत्री होणं जादूची काडी आहे का? तुम्ही मुख्यमंत्री झालात म्हणजे सगळ्या यंत्रणा स्वायत्त यंत्रणा ताब्यात घेणार का? तुम्ही मुख्यमंत्री व्हा, काही व्हा, तुम्हाला शुभेच्छा आहेत जरांगे साहेब, असंही हाके म्हणाले. मी मरेपर्यंत तुमच्या बाजूने. यांनी किती बदनाम केलं तर फक्त विश्वास ठेवू नका, यांना काहीतरी करून मला बाजून सारखायचं. आता तोडगा काय मी काय सांगू आता? कारण सरकारच्या समोर मी मुख्यमंत्री असतो की तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणताय आणि ते म्हणतात की ओबीसीतून द्यायचं नाही, सगळे सोयरीचा शब्दाचा अर्थ तरी सांगा. त्यामुळे आता प्रश्न महाराष्ट्र समोर उभाच राहणार ना. आता मी मुख्यमंत्री असतो एका खापक्या सोडेल असता प्रश्न, पण आता मी नाही ना. ते मी कसं सोडत ठरवायचं का? बनून ते भांडणात लावायची ओबीसी तर मराठी तेवढंच काम करते सध्याची. सत्तेच्या पदावर बसतेत, गाड्या घेऊन जा म्हणून फोन करून सांगतेत, तिथं आरडाओरडा करा म्हणून सांगतेत. आम्ही शांतता राहावी म्हणून प्रयत्न करतो, ते चिघळण कसं याचा प्रयत्न करते. आणि स्वतःला मंत्री म्हणून घेतात, स्वतःला पालकमंत्री म्हणून घेतात. काही जण तिकडचे पालकमंत्री म्हणून घेतात, काही इकडचे आहेत. जागे केलेत सगळे, गाड्या पाठीते, गाड्या भरून पाठीत. आणि मागणी काय आहे? मराठ्याच्या नोंदी रद्द करा. काय नियत तुमची मराठीविषयी? हे सगळं ठरवून आहे असं म्हणणं आहे का तुमचं? ठरवून नाही काय, आता उघडं पडलं ना. 57 लाख नोंदी रद्द करा म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? अरे किती जळके आहेत तुम्ही मराठ्यांविषयी, उघडं पडलं ना. ते म्हटले मी जर मुख्यमंत्री असले तर सगळे प्रश्न सोडवले. मग आत्ताचे तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना. हे स्वतः मुख्यमंत्री. जादूची कांडी आहे का तुमच्याकडं? तुम्ही काय घटनेची तत्व, रिझर्वेशन पॉलिसी, लॉ, तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणजे या सगळ्या यंत्रणा, स्वायत्त यंत्रणा काय तुम्ही ताब्यात घेणार का? त्यामुळे जरांगे एक मुख्यमंत्री व्हा, काय व्हा, तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण कॉन्स्टिट्यूशनच्या कॉन्स्टिट्यूशनला कुठल्याही प्रकारचे थ्रेड्स इथं कुठलाच सम्राट, कुठलाच पंतप्रधान पोहोचवू शकत नाही. ते म्हटले आम्ही ओबीसी मध्ये जाणार नाही, तर ओबीसीत आमच्यात आहे. ते त्यांनाच विचारा या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काय असतं ते. काही बोलायचं, प्रत्येक आंदोलनाला प्रत्येक वेगळी मागणी करायची. आम्ही सहन करतोय. शोषित, वंचित, पीडित बांधव सहनशील आहे. या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे, या महाराष्ट्रामधली छत्रपती शिवरायांची पॉलिसी तुम्ही अभ्यासा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेतलंय म्हणून या महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची ओळख देशात वेगळी आहे. तुम्ही या महाराष्ट्रातला सलोखा, भाईचारा बिघडवू नका. ओबीसीनं कधीही कायदा हातात घेतलेला नाही, कधी या गोष्टी झालेल्या नाही.